ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आज कट्ट्याचे पाहुणे आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मुद्दा जेव्हा सामाजिक मागासलेपणाचा येतो, तुम्ही फार स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाज मागास नाही आहे आणि ओबीसी मधल्या जवळपास सगळ्या जाती मागास आहेत. आपल्याला इथं हे सुद्धा बघायला लागेल की विदर्भात आणि काही खानदेशात बऱ्याचशा मराठा समाजसुद्धा ओबीसी मध्ये आहे. मग तांत्रिकदृष्ट्या हे सगळं कसं तुम्ही याला टॅकल करणार? एकीकडे तो मराठा समाज, त्याच्याकडे शैक्षणिक संस्था आहेत का? आहे. त्याच्याकडे तिथलं आर्थिक प्राबल्य आहे का? तर आहे. तो राजकारणात आहे का? तर आहे. प्रत्येक गोष्टीवर त्याचं प्रभुत्व आहे. मग फक्त मराठवाड्यातला मराठा किंवा उर्वरित महाराष्ट्रातलाच मराठा कसा मागास नाहीये, हा प्रश्न वारंवार जरांगे पाटील यांच्याकडून किंवा या सगळ्या अभ्यासकांकडून उपस्थित केला जातो. याला नेमकं काय होतं? हे बघा, कुणबी हा जो विषय आहे, मंडल आयोगामध्ये कुणबी या शब्दाला कुठल्या मर्यादित अर्थानं कुणबीला पाहिलं गेलं? तिरळे कुणबी, खैरे कुणबी, खेडुले कुणबी, गोव्यावरून आलेले काळे कुणबी, आमच्या रत्नागिरीच्या उत्तर भागामध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामधले कुणबी, ज्याला कुणबावा करावा लागतो, ज्यांना खोती म्हणजे शेती जहागीरदाराकडून किंवा जमीनदाराकडून शेती घ्यायची, शेती करायची आणि ते आजही त्यांच्या नावावर जमिनी नाही आहेत. खूप मोठा लढा बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये त्या खोतीच्या प्रश्नासंदर्भात लढा दिला होता. तो आजही तसाच्या तसा एक कुळं म्हणूनच ते काम करतात. विदर्भामध्ये पंजाबराव देशमुखांच्या मागणीवरून तिथले काही कुणबी, लेवा पाटील वगैरे त्या तिकडच्या भागामधले कुणबी, ते मंडल आयोगाच्या याच्याप्रमाणे इम्प्लिमेंट झालेले आहेत. तिथलं जे त्यांचं राजकारणातलं प्रतिनिधित्व दिसतं, तिथल्या पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं राजकारणामधलं पॉप्युलेशन त्यांचं इन्क्लुडिंग इथं आहे. आम्हाला असं म्हणायचं आहे. बरं, 2 मिनिट आपण एका आत्ताच्या फॅक्ट अँड फॅक्च्युअलवर येऊ. उद्या मराठा समाज फॉर एक्झाम्पल ओबीसीमध्ये आलाच किंवा आपण गृहीत धरलं त्यांचं सामाजिक मागासलेपण, मग ओबीसीच्या रिझर्वेशनच्या बाहेर राहिलं कोण? या प्रश्नाचं उत्तर इथल्या व्यवस्थेनं आम्हाला द्यावं. कोण राहिलं? आणि मग त्या मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये हा बलुता अलुता, मग ती पंचायत राजमधलं निवडणूक असो किंवा शिक्षकाच्या नोकरी भरतीमधली स्पर्धा असो किंवा एखाद्या MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमधली स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये हे छोटे छोटे घटक टिकतील? नाही, पण तो जो मुद्दा आहे की विदर्भामधले शेतमजुरी करणारे किंवा विदर्भातले कुणबी ओबीसी मध्ये आहेत, पण त्यांचेच ज्यांच्याशी त्यांचा रोटीबेटी व्यवहार आहे असे मराठवाड्यातल्या लोकांना ते मराठा म्हणवतात म्हणून आपण त्यांना ओबीसी मध्ये घेऊ देत नाही. तर ह्याला जस्टिफाय कसं करणार? रोटीबेटी व्यवहार, हे बघा, आता जे सगळे सोयऱ्याचा त्यांचा जो अध्यादेश येतोय, सगळे आणि सोयरे, सगळे या शब्दाची माझी माहिती मला जे ज्ञात आहे ती सगळे म्हणजे एकतर दुधानं किंवा रक्तानं कनेक्ट असलेले, आणि सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतरचे. मग आता सगळ्यांनी सोयरे हा असा जर कायदा आला तर मग याचे थ्रेड्स फक्त ओबीसी आरक्षणाला बसत नाहीत, तर त्याचे थ्रेड्स डायरेक्ट SC आणि STला सुद्धा बसतात. जर लग्न संबंधानं जर नातेवाईकांना तुम्ही रिझर्वेशन द्या म्हटलात तर आज अनेक इंटरकास्ट मॅरेजेस झालेले आहेत. आता जरांगे पाटलांचं झालं काय नक्की ते तुम्हाला सांगतो. ग्रामीण भागामधल्या एखाद्या माणसाकडे जर कुणब्याचं सर्टिफिकेट असेल तर त्याचे जेवढे नातेवाईक गावातले आहेत, भावकी असेल, आजूबाजूच्या गावातले पाहुणे असतील, ते सगळे सगळ्या सोयऱ्याकडे एक सर्टिफिकेट मिळालं की त्या सगळ्यांना ते रिझर्वेशन मिळून गेलं. ज्यावेळी आपण एका कटकऱ्यामध्ये मागासवर्गीयांना टाकलंय, त्यांना आपण एक वेगळ्या पद्धतीचं फिडिंग देतोय आणि त्यांची उन्नती झाली पाहिजे आणि त्या समांतर लाईनला आले पाहिजेत संविधानाला अपेक्षित, आणि मग त्याच वेगळ्या कटकऱ्यामध्ये जर तुम्ही सगळेच नेऊन त्यामध्ये सोडले तर त्या मूळच्या लोकांवर काय होईल? त्याचं मग रिझर्वेशन संपलं ना, रिझर्वेशन उरलं कुठं? मग ते विदर्भातले जे आहेत कुणबीमध्ये ते योग्य आहे की मराठवाड्यातले नाही? जे मंडल आयोगाने इम्प्लिमेंट केले ते इम्प्लिमेंट झालेच, त्याला आम्ही विरोधच करू शकत नाही. पण ह्या सगळ्यामध्ये जे सगळ्यात काळजी वाटावी अशी जी स्थिती आहे ती गेल्या काही